आपल्याबरोबर मंत्री दत्तमामा भरणे आहेत आणि पाहतोय की श्रीकांत भारती जे आहेत. मामा, काल नागपूरमध्ये जी दंगल झाली त्या घटनेकडे कसं पाहता? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण आहे. एकच मिनिट मला थोडं जरा हाताला. हा, काल जी नागपूरमध्ये दंगल पण आता पेपरमध्ये टीव्हीवरतीच ते वाचलेलं आहे. खरं तर कुणीच या बाबतीमध्ये अशा जातीय कुठेतरी विष पेसरून अशा दंगली करू नयेत. निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये माहिती घेऊन जे कोण चुकीचं वागलं असेल, ज्यांनी काय चुकीची काय गोष्टी पेरल्या असतील त्याच्यावर निश्चित प्रकारे मुख्यमंत्री साहेब कारवाई करतील. ज्या घटनेवरून ही दंगल झाली ते म्हणजे औरंगजेबाची कबर जी आहे ती हटवावी, तुमची नक्की भूमिका काय आहे? मंत्री म्हणून तुम्हाला काय वाटतं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, मात्र वेगवेगळी मतमतांतर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता देवेंद्र भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांचं आता तुम्हाला तिथे समोर त्यांचं चालूच आहे आणि अजितदादा पवार साहेब या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे यांनी सगळ्यांनी कुठेतरी एक समन्वय राहावा, एक कुठेतरी असा विषारी प्रचार होऊ नये किंवा कुठेतरी धर्माच्या नावावर जातीच्या नावावरती दंगली किंवा कुठेतरी वाद होऊ नयेत या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील. पाहतोय की धर्माच्या आणि जातीच्या नावावरती दंगली होणार नाही त्याचा निर्णय जो आहे ते 3 प्रमुख नेते घेतील अशी प्रतिक्रिया दत्तमामा भरणेंनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन गणेश सोनवणे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.